नमस्कार मित्रांनो, आज अनेक अविवाहित मुलींच्या मनात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का? याचे उत्तर एका शब्दात हो किंवा नाही असे देता येत नाही. तर मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पारंपरिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचे व्रत हे विवाहित महिलांचे व्रत मानले जाते. हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये अविवाहित मुलींना हे व्रत करण्याची प्रथा नाही. मात्र काही भागात आणि काही कुटुंबांमध्ये अविवाहित मुली चांगला, सद्गुणी आणि योग्य जीवनसाथी मिळावा या भावनेने वडाच्या झाडाची पूजा करतात किंवा प्रार्थना करतात. ही स्थानिक परंपरा असू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व अविवाहित मुलींनी हे व्रत करणे आवश्यक आहे असा कोणताही सर्वसामान्य धार्मिक नियम उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. जर तुमच्या घरातील परंपरा किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करणार असाल तर ती श्रद्धेने आणि साधेपणाने करा. लक्षात ठेवा, व्रताचा उद्देश देवाकडे प्रार्थना करणे आणि चांगले संस्कार जोपणे हा असतो. उपवास करणे किंवा कठोर नियम पाळणे प्रत्येकासाठी आवश्यक नसतो. जर परंपरेत परवानगी नसेल तर वडाच्या झाडाला नमस्कार करून, देवाची प्रार्थना करून आणि आपल्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी आशीर्वाद मागणे पुरेसे आहे. धर्मामध्ये श्रद्धेला महत्त्व आहे, पण त्याबरोबर घरातील परंपराचाही आदर महत्त्वाचा मानला जातो. म्हणून अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेचे व्रत करणे बंधनकारक नाही. करायचे की नाही हे आपल्या कुटुंबाची परंपरा आणि योग्य धार्मिक मार्गदर्शन यावर अवलंबून आहे. श्रद्धा, संयम आणि चांगले आचरण हीच प्रत्येक व्रताची खरी फळे आहेत.